काही वेळेला पाजल्यानंतर बिलकुल आवाज येत नाही, पण प्रचंड घाण वास येतो. तुमच्या सोबतही असं कधी झालंय? तुम्ही ऑकवर्ड झाला असाल ना? पोटातील गॅस रिलीज करणं ही नॉर्मल गोष्ट आहे. मग प्रश्न असा पडतो की आपल्या पादेला एवढा घाण वास का येतो? चला 60 सेकंदात यामागचं वैज्ञानिक कारण समजून घेऊ. तब्येत पाणीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पाजल्यानंतर बाहेर पडणाऱ्या 99% गॅसला अजिबात वास नसतो. मग 1% हा घाण वास येतो तरी कुठून? वैद्यकीय भाषेत याला फॅट्युलन्स किंवा फ्लॅटस म्हणतात. US नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मेडिलाइन प्लस आणि जॉन हॉपकिन्स मेडिसिनच्या माहितीनुसार पचन संस्थेमध्ये प्रामुख्याने 2 कारणांनी गॅस तयार होतो. पहिलं कारण, खाताना किंवा पिताना पोटात हवा गेल्याने, आणि दुसरं कारण, मोठ्या आतड्यात अन्नावर बॅक्टेरियाची प्रक्रिया झाल्याने. बहुतेक वेळेला पोटातील गॅसला कोणताही वास नसतो. त्यात नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन आणि कधी कधी मिथेन सारखे वायू असतात. पण आतड्यातील बॅक्टेरियामुळे तयार होणाऱ्या थोड्या प्रमाणातील सल्फरयुक्त वायूमुळे घाण वास किंवा दुर्गंधी येते. या सल्फरयुक्त वायूमध्ये हायड्रोजन सल्फाइड हा वायू असतो, जो दुर्गंधीसाठी ओळखला जातो. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसनुसार अंडी, मांस, ब्रॉकोली, कोबी आणि फ्लॉवर सारखे सल्फरयुक्त पदार्थ पचवताना दुर्गंधीयुक्त गॅस तयार होऊ शकतो. पोटातील गॅसवर संशोधन करणारे डॉक्टर मायकल लेविट जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी मध्ये स्पष्ट करतात की सल्फरयुक्त अन्नामुळे आतड्यातील बॅक्टेरियांना हायड्रोजन सल्फाइड सारखे गॅस तयार करण्यास मदत होते. गॅस किती आहे यापेक्षा त्यातील गॅस हे दुर्गंधीचं मुख्य कारण ठरतात. आता कळलं तुम्हाला तुमच्या पादेला घाण वास का येतो? काही लोक दिवसभरात अनेक वेळेला गॅस सोडतात, पण संशोधनानुसार हे प्रमाण दिवसाला 8 ते 25 वेळेपर्यंत असू शकतं. बहुतांश वेळा गॅस सोडल्याचं कोणालाच लक्षात येत नाही, पण काही वेळेला खूप घाण वास येतो आणि चारचौघात आपल्याला ऑकवर्ड झाल्यासारखं होतं. या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर तब्येत पाणी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.